नमस्कार. मनशक्तीच्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या इथे जी गर्भसंस्कार ह्या विषयाच्या अनुषंगाने जी कॉन्फरन्स चालू आहे त्याचा आजचा पहिला दिवस संपन्न झालेला आहे. अनेक मान्यवर डेलिगेट्स आणि त्याच्याचबरोबर अनेक तज्ज्ञ मंडळी या कॉन्फरन्समध्ये सहभागी आहेत. अतिशय उत्तमरित्या हा सगळा भाग चालू आहे. पाश्चात्य विज्ञान आणि पौरात्य विज्ञानच आपण म्हणूया की पौराणिक स्थितीतून आलेलं अनेक प्रकारचं विज्ञान जे आहे त्याचा उत्कृष्ट ज्ञानाचा मेळ या कॉन्फरन्सच्या निमित्ताने घातला जातो आहे. आता आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत श्रीमती डॉक्टर वैशाली दापके, ज्या संस्कृतमधल्या PhD आहेत आणि आज त्यांचंही सेशन आपल्या या कॉन्फरन्समध्ये झालेलं आहे. त्यांचा एक विशेष विषय जो त्यांनी मांडला आज की गर्भोपनिषद, की ज्याच्यामध्ये गर्भावस्थेपासूनच्या सगळ्या अवस्थांचा आणि कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो त्याचाही विचार त्याच्यामध्ये केला गेलेला आहे. तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे ही कॉन्फरन्स तुम्हाला कशी वाटते आहे? तुम्ही कॉन्फरन्स खूपच छान आहे. मुळात विषय चांगला आहे. मी माझ्या लेक्चरमध्ये पण म्हटलं तसं की काळजी गर्भिणीची घेतली जाते पण गर्भाचा फार विचार होतो असं नाही. म्हणजे आता सोनोग्राफी आणि या सगळ्या तंत्रांमुळे थोडा विचार होतो पण जास्त काळजी गर्भिणीची घेतली जाते. ती घ्यायला हवीच पण गर्भाचाही विचार व्हायला हवा. तर हा विषय इथे पुढे आला या कॉन्फरन्समध्ये आणि गर्भसंस्काराचं महत्त्व विविध अंगांनी पटवलं गेलं. तर त्यामुळे अतिशय उपयुक्त अशी ही कॉन्फरन्स आहे असं मला वाटतं. आणि मनशक्तीचं जे कार्य आहे ते या कॉन्फरन्समध्ये बऱ्याच ठिकाणी पोहोचेल. या कॉन्फरन्समुळे हा त्याचा खूप मोठा फायदा आहे आणि ज्याची गरज आहे आता. म्हणजे उत्तम प्रजा, सुप्रजनन ही काळाची गरज झाली आता आणि त्या दृष्टीने ही कॉन्फरन्स अतिशय फलदायी व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि ती होतेच आहे. म्हणजे हा जो गर्भसंस्कार हा जो विषय आहे, आपण गर्भसंस्कार म्हणतो तिथे फिटल स्टिम्युलस किंवा अशा अनुषंगाने त्याच्याबद्दलचा विचार केला जातो. तर आपल्याकडे जी पूर्वीपासूनची जी तुम्ही तुमच्या सेशनमध्ये सुद्धा मांडलं की गर्भोपनिषद, त्याच्यामध्ये हा विचार आलेला आहे. तर किती जुनं हे स्क्रिप्चर आहे आणि काय त्याच्यामध्ये नक्की मांडणी आहे? गर्भोपनिषद म्हणायचं झालं तर मी म्हटलं तसं साधारण 8व्या शतकाच्या आसपास ह्या सगळ्या रचना झालेल्या असतील. पण तत्पूर्वी अगदी पहिला उपलब्ध ग्रंथ जो आहे ऋग्वेद, त्याच्यामध्ये येतो ऋग्वेदातला भाग आहे? नाही, गर्भोपनिषद ही वेगळी संहिता आहे. पण गर्भाविषयीचे विचार अगदी ऋग्वेदात पण पाहायला मिळतात की तो गर्भातला ऋषीच बोलतोय की मला सगळं ज्ञान झालंय वगैरे असं. तर मुळात गर्भाला हे ज्ञान असणं ही संकल्पना विश्वात प्रथम किंवा विश्वात सर्वात प्राचीन मानला गेलेल्या ऋग्वेद ह्या ग्रंथात आपल्याला दिसते. तर ऋग्वेदाचा काळ आता अंदाजे म्हणला तर एक इसवी पूर्व 4000 म्हणजे 6000 वर्षापूर्वीच्या ग्रंथात हा उल्लेख येतो हेच किती महत्वाचं आहे. म्हणजे नुसता उल्लेख एक जरी असेल तरी तो लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते उल्लेख सतत पुढे येत गेलेत. म्हणजे गर्भिणीचे आले, त्या निमित्ताने संस्कारांविषयी एक सेशन झालं की कोणकोणते संस्कार केले जातात गर्भिणीसाठी आणि उत्तम प्रजेसाठी. तर उत्तम प्रजा व्हावी ही प्रार्थना सुद्धा कायम केली गेलेली आहे. आणि गर्भोपनिषद हे तसं नंतरच्या काळातलं असलं तरी केवळ गर्भाविषयीचा विचार करणारं हे एकमेव उपनिषद आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि विशेषतः त्यातला गर्भाचं जे स्वतःचे विचार तो गर्भ मांडतोय, ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो, तो खूपच विचारात घेण्याजोगा आहे असं गर्भोपनिषदामध्ये गर्भच बोलतोय अशा प्रकारची ती सगळी संहिता रचना केलेली आहे. म्हणजे सुरुवातीला शरीराची रचना आहे ते सांगितलेलं आहे पण मधला जो एक भाग आहे तो गर्भ स्वतः काय विचार करत असतो ते त्या ऋषींनी मांडलेलं आहे. आणि खरंच गर्भ असा विचार करत असेल तर आपल्याला अजून खूपच काही जाणून घ्यायचं शिल्लक आहे असं मला वाटतं. म्हणजे उत्सुकता, म्हणजे त्याला मागच्या जन्मांचं ज्ञान होत आहे. गर्भ 8वा महिना पूर्ण झाला गर्भाचा की त्याच्यानंतर त्याला हे ज्ञान व्हायला लागतं की मागचे जन्म माझे काय होते, त्याच्यात मी कोणती चांगली वाईट कर्म केली आहेत आणि कोण कोण माझ्या बरोबर होते, ते कसे पुढे निघून गेले आणि मी फक्त आता भोगत राहिलोय ह्या कर्मांचे माझ्याच. तर आता त्याच्या पुढे तो ठरवतो की म्हणून जन्मल्या मी आता शंकराची उपासना करीन, विष्णूंना शरण जाईन आणि जे सर्वश्रेष्ठ शक्ती जगातली ब्रह्म तर त्याचं मी ध्यान करीन, मी ओंकार साधना करीन. हे सगळं तो त्या गर्भावस्थेत ठरवतोय.
आतमध्ये. तर म्हणजे ह्या पूर्वजन्मीचे जे काही बऱ्याच प्रमाणात दुःखदायी असलेले अनुभव आहेत ते आता पुन्हा त्याला नको आहेत, तर पुन्हा जन्म नको. म्हणून त्या दृष्टीने मोक्ष प्राप्त करणं म्हणजे पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात न अडकणं असा त्याचा विचार आहे. आणि त्यासाठी काय काय करता येईल हे तो तिथे गर्भावस्थेत ठरवतोय. पण प्रत्यक्ष जन्म झाल्यानंतर वेगळं दिसतंय. पण जन्म त्यांनी तिथे म्हटलंच आहे की जन्म घेताना बाहेरचा वारा लागला, म्हणजे मराठीत उत्तम ह्याचं म्हणजे भाषांतर खरं होऊ शकतं इंग्रजीपेक्षा, की आपण म्हणतो ना वारं लागलं तसं बाहेरचं वारं लागलं की तो सगळं ते जे ठरवलेलं आहे, जे काही त्याला आठवतंय तो सगळं विसरतो आणि मग पुन्हा या जगाच्या सगळ्या पसाऱ्यात तो गुंगून जातो आणि पुन्हा गर्भावस्था येईल तेव्हा पुन्हा हेच येणार आहे. तर म्हणून मला वाटतं त्या ऋषींनी हे मुद्दाम उपनिषद लिहिलंय की बघा तुम्ही गर्भावस्थेत काय विचार करत होता आणि आता तुम्ही तो विसरलायत, तर आता तरी त्या ठिकाणी वळा थोडंसं तरी, की तुम्ही असा विचार केला होता गर्भावस्थेत पण तुम्ही विसरलायत आता. तर त्याचं स्मरण तो ऋषी करून देतोय असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की आश्चर्य आहे की आपल्यापेक्षा गर्भ जास्ती हुशार आहे. जीवनाचे ध्येय काय आहे ते त्याला माहिती आहे, ते ध्येय गाठायचे मार्ग त्याला माहिती आहेत आणि त्यांनी तो संकल्प पण केलेला आहे, पण तो बाहेरचा वारा काही त्याला सोडत नाही आणि पुन्हा तो त्या पसाऱ्यात अडकतोय. मोहामध्ये पुन्हा एकदा अडकणे, मोह दिसले की त्याप्रमाणे अडकणे हा त्याच्यातला भाग आहे. किती मोठं गर्भोपनिषद आहे? गर्भोपनिषद तसं बघायला गेलं तर फक्त 5 परिच्छेद आहेत. छापील 5 परिच्छेद, छापील पाठपोट 2 पानं, बस एवढीच त्याची व्याप्ती आहे. पण त्याच्यात इतका अर्थ भरलेला आहे म्हणजे खूप विचार करायला लावतं ते आपल्याला. म्हणजे ज्या ऋषींनी रचलंय पिप्पलाद ऋषी ते खूप नाही बोलत, पण ते जे बोलतात त्यांनी ते तुम्हाला विचार करायला प्रेरित करतात की खरंच असं आहे का, आणि खरंच असं असेल तर मग मी काय करतोय आता, एवढी वर्ष जन्म होऊन गेली आणि मी काहीच ठरवल्यापैकी केलेलं नाहीये. म्हणजे आपण त्यांचं म्हणणं जर विचारात घेतलं तर हा विचार आपल्याला कुठेतरी प्रेरित करू शकतो. आपण लगेच मोक्षाकडे वाटचाल करू असं नाही, पण निदान चांगल्या वाईटाची जाण आणून चांगल्याच मार्गावर राहण्याचा प्रयत्न तरी आपण निश्चित करू जर हे उपनिषद मनावर घेतलं तर. त्याच्यामध्ये असं एक दिसतं की त्याच्यामध्ये जी गर्भाची डेव्हलपमेंट बद्दल बोललं गेलेलं आहे, तर ते त्यावेळेला म्हणजे इसवी सन 8व्या शतकामध्ये साधारणपणे त्यावेळेला जे बोललं गेलं ते आत्ताच्या आधुनिक विज्ञानामध्ये अगदी मिळतं जुळतं वर्णन आहे असं म्हटल्याचं आठवत आहे किंवा असं वाचल्याचं आठवतं. तसं आहे का? बऱ्याच अंशी आहे, बऱ्याच अंशी मिळतं जुळतं आहे. आता नेमका जीव कधी त्या गर्भामध्ये म्हणजे आत्मा किंवा त्याचा जीवाशी संयोग केव्हा होतो ह्याच्याविषयी मतभेद असू शकतील, पण बऱ्याचशा अवस्था ह्या जुळणाऱ्या आहेत. काही ह्यांनी फरक पडू शकेल, पण आपण जर विचार केला की तेव्हा सोनोग्राफी, डॉपलर आणि हे काहीच नव्हते, तर तेव्हा केवळ नाडी विज्ञानाने आणि केवळ स्पर्शाने एवढ्या अवस्था ते जाणू शकले. ही खूप मोठी झेप आहे ज्ञानाच्या दृष्टीने असं वाटतं. पण आता गर्भोपनिषद समजून घेऊन आत्ताच्या आधुनिक काळामध्ये का समजून घ्यावं? समजून घ्यावं ह्याच्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या जीवनातल्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, आपण सुरुवात जन्मापासून म्हणतो, पण हे तरी कळतं की खरी सुरुवात ही जेव्हा म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा गर्भधारणा होते त्या दिवसापासून खरा आपलं जीवन सुरू झालेलं आहे. आणि त्या पहिल्या 9 महिन्यातले हे जे विचार आहेत ना, तर ते आपल्याला प्रेरित करतात आणि कुठेतरी एक धोक्याची घंटा वाजवतात की ह्या पसाऱ्यात तू गुंतत चाललायस, तर थोडं त्याच्यापासून दूर व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आज जे आपल्याला अनेक ताण तणाव आहेत, तर त्याच्यात आपल्यालाही सांगितलं जातं अनेक गोष्टी की तुम्ही वर्तमानातच जगायचा प्रयत्न करा किंवा प्रत्येक गोष्टीत मन खूप गुंतवू नका, गोष्ट करा पूर्ण 100% द्या, पण त्याच्यात गुंतून पडू नका, तिथून पुढे निघून जा. हे जे सगळं सांगतात तेच त्यालाच आपण डिटॅचमेंट म्हणतो किंवा अनासक्ती म्हणतो. तेच तो गर्भ सांगतोय की अनासक्त राहिलं पाहिजे. तर म्हणजे ती जी शिकवण आहे ती आजच्या काळात उपयोगाची आहेच, की चांगल्या वाईटाचं, योग्य अयोग्य, चूक बरोबर, चांगलं वाईट हे तर आपल्याला स्वतःला समजण्या इतकी प्रगती तरी आपण आपली करायला पाहिजे. हो, हा विवेक बुद्धी आपल्याला ती आपण म्हणजे आत्मसात केली पाहिजे आणि त्यानुसार आपला मार्गक्रमणा केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गर्भावस्था ही तशी वेदनादायी आहे असं त्या गर्भाच्या मुखातनं येत आहे. तर त्यामुळे आपण जर पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असू, हे महत्वाचं आहे.
तर मग पुन्हा त्या गर्भावस्थेत मला पडायचंय की नाही हाही विचार, आणि मग निदान आपण ह्या जन्मी तरी थोडीशी मार्गक्रमणा करायला सुरुवात करू, की मी अनासक्त थोडं होईन, थोडं तरी निष्काम कर्म, एक दिवसातले 5 मिनिटं तरी निष्काम कर्म करीन, किंवा मी एक अर्धा तास तरी नामस्मरण करीन किंवा ओंकार साधना करीन. कुठल्या तरी मार्गाकडे आपण नक्कीच वळू की जो चांगला असेल. म्हणजे म्हणून मनशक्तीमध्ये इथे एक वेगळी संकल्पना मांडली गेली की निष्काम कर्म करणं किंवा निकर्म करणं हे फार कदाचित अवघड जातं, पण मग कर्म करायचं, मग ते स्वार्थाचं कर्म नको, निस्वार्थ कर्म करायचं. निस्वार्थ कर्म केलं की ज्याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही, तर त्याच्यामुळे सुद्धा आत्मोन्नती ज्याला आपण म्हणूया किंवा हायर कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो. आणि मी सांगू का सगळ्यात की निष्काम कर्म करून म्हणजे आपली तत्वज्ञान सांगतं की मग तुम्हाला कर्माचं फळ भोगायला लागत नाही, पण अनुभव असा आहे की एक जरी छोटं काम कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता केलं तर त्या क्षणी आपल्याला मिळणारा आनंद आणि समाधान इतकं असतं की त्याच्यावर एक दिवस उत्तम निघतो. तर मग दिवसात एकतरी कर, म्हणजे अशा विचाराची सुरुवात कुठेतरी हे उपनिषद वाचलं की होऊ शकेल. निदान मला दुःखात पडायचं नाही ह्यासाठी तरी मी हा कुठला तरी एक मार्ग आक्रमतो असं आपल्याला वाटायला लागेल. नक्कीच. तर ही जी कॉन्फरन्स आता चालू आहे मनशक्तीमध्ये पहिल्यांदाच होते आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल अजून? मला खूप आवडलं की विविध क्षेत्रातली माणसं, म्हणजे इथे डॉक्टर्स आहेत, आता संस्कृतचे अभ्यास करणारे आहेत, प्रत्यक्ष या क्षेत्रात काम करणारी लोक आहेत की ठिकठिकाणी जाऊन ते काय करतायत. आणि फक्त आपल्या देशात नाही, आपल्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशात, परदेशात पण हाच विचार आहे. त्याला संज्ञा वेगळी असेल, पण कामाचं स्वरूप किंवा त्यांना जो विचार त्यांच्या मनात आहे की सुप्रजनन म्हणजे गर्भावस्थेपासूनच संस्कार करायला सुरुवात करायची, तर हा विचार सारखाच आहे. आणि इतक्या देशात हे कार्य चाललंय हे इथे आल्यावर कळलं. आणि ती लोक इतक्या विविध प्रकारे काम करतायत, तर हे सगळं बघून म्हणजे आश्चर्यचकित व्हायला झालं. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात डॉक्टर्स पण, आता आपल्या देशात 3 पॅथीज मधले डॉक्टर्स पण ते सगळे इथे आहेत. आणि बँकर्स म्हणजे कॉमर्सच्या क्षेत्रातले, म्हणजे सर्व क्षेत्रातली माणसं या एका विचाराने एकत्र 3 दिवस इतकं काही ऐकायला बसलेत. ही आजच्या काळात खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण लोकांना हल्ली वेळ नसतो. तर त्यामुळे या एका गोष्टीने जर इतकी लोक येत असतील तर निश्चितच म्हणजे एक आशादायी चित्र म्हणून मला इथे वाटलं. आणि मुळात इथलं वातावरण, मुळात लोणावळ्याची हवा, ह्या सगळ्याची भर, इथली अतिशय उत्तम व्यवस्था, अतिशय चांगले कार्यकर्ते की जे सतत मदत करायला उभे आहेत आणि त्यांची निस्वार्थ बुद्धी दिसून येते सगळीकडे. म्हणजे सकाळपासून हा अनुभव मी घेते की खरं तर आवश्यकता नाही आहे, आम्ही आमचं करू शकतो, पण नाही, प्रत्येक गोष्टीची आवर्जून चौकशी, अगदी प्रत्येक गोष्ट, म्हणजे सगळंच इतकं छान आहे की आजचा दिवस खूप पॉझिटिव्ह गेला माझ्यासाठी पण. हे मला खरंच आनंद वाटला की छान वाटलं की कुठेतरी या निमित्ताने या संस्थेशी जोडलो गेलो आणि केळकरांशी वगैरे छान ओळख झाली, तुम्हा सगळ्यांची ओळख झाली. तर हा पण एक चांगला योग आहे. म्हणजे आपण एकाच गावात राहतो पण आपल्याला माहित नाही की आपल्या ठिकाणी इतकी लोक ह्यांची कार्यरत आहेत. आणि 8000 लोक आज फील्डवर आहेत काम करायला. ही केवढी मोठी उपलब्धी आहे म्हणजे ह्या कार्याची. बरोबर, 8000 लोक आहेत, हा संख्या म्हणजे आकडा खूप मोठा आहे. पण आपली समस्या आणि एकंदरीत आपली लोकसंख्या आणि आपले प्रश्न आहेत ते खूप मोठे असल्यामुळे नाही, पण अजून ते वाढणं पण म्हणजे सुरुवात होणं हे महत्वाचं असतं. सुरुवातीला 5च लोक असतील, त्याचे आता 8000 गेले, तर उद्या 18,000 पण व्हायला वेळ नाही लागणार. आणि आता ही जी माध्यमं सगळी जी उपयोगात आणली जात आहेत, म्हणजे फेसबुक, युट्यूब, त्याच्यामुळे तर हे खूप पटकन पुढे पसरेल. आणि माउथ पब्लिसिटी तर होतेच. केळकर काका आज म्हणाले की आम्ही कुठे ऍडव्हर्टाईज करायला जात नाही तरी आमच्याकडे दरवर्षी 8-10,000 लोक गर्भसंस्कारासाठी येत आहेत. म्हणजे ऍडव्हर्टाईज केली तर मला वाटतं तुम्हाला नक्कीच 18,000 कार्यकर्ते एका वर्षातच तुमचे होतील. छान, खूप छान माहिती तुमच्याकडून मिळाली, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मिळाली. तुमच्या चेहऱ्यावरून आणि तुमच्या सांगण्यावरूनच लक्षात येतं, आता आपण रात्री 10 वाजता बोलतो, तर तुम्ही खूप फ्रेश आहात आणि चांगल्या एकदम पॉझिटिव्ह मूडमध्ये आपण ही आताचा हे आपलं डिस्कशन म्हणूया किंवा चर्चा अशी आपण घेतलेली आहे. तर धन्यवाद. मनशक्तीच्या छोट्याशा स्टुडिओमध्ये आपण खूप आभारी आहे की एक दिवस माझ्या आयुष्यातला खूप छान गेला. म्हणजे अगदी हवेपासनं, हवा सुद्धा शुद्ध छान, आणि तिथपासनं विचार शुद्धी, अन्न शुद्धी सर्व छान होतं. त्यामुळे माझा पण दिवस छान गेला. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला थँक्यू.
धन्यवाद. धन्यवाद.